नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू ठमके फॅमिली इन युरोप। एप्रिलचा महिना चालू आहे, मिड मंथ आहे आणि नेदरलँड्स मधली जी स्पेशल गोष्ट आहे ती आता ब्लूम झालेली आहे। ब्लूम या शब्दावरून तुम्हाला कळलंच असेल की मी कशाबद्दल बोलते। नेदरलँड्स हा जगातला सगळ्यात मोठा फ्लावर एक्सपोर्टर देश आहे आणि त्याचमुळे इथे सगळ्यात जास्त जी शेती केली जाते ती फुलांची शेती केली जाते। आणि आता या सीझनमध्ये नेदरलँड्समध्ये तुलिपची शेती केली जाते आणि आम्ही आलो आहोत तुलिपच्या शेतांमध्ये आणि मी तुम्हाला दाखवणार आहे की इथे कशा प्रकारे तुलिप्स आहेत आणि किती सुंदर फ्लावर्स इथे आता आलेले आहेत। नेदरलँड्सच्या हेलिगॉम या शहरातील तुलिप बान या नावाच्या फार्ममध्ये आता आम्ही आलेलो आहोत। इथे आल्यानंतरच आम्ही तिकीट काढलेलं आहे। त्यांची ऑनलाईन वेबसाईट सुद्धा आहे, त्यावरती सुद्धा तुम्ही तिकीट काढू शकतात। त्यानंतर इथे जवळजवळ 175 प्रकारचे तुलिप यांनी लावलेले आहेत। 7.5 लाखाहून जास्त तुलिपची दरवर्षी या शेतामध्ये लागवड केली जाते आणि हजारो पर्यटक या 2 महिन्यांमध्ये इथे येतात। नेदरलँड्समध्ये तुलिप पाहण्याचा सीझन कोणता, तुम्ही कोणकोणत्या ठिकाणाला भेट देऊ शकता, या सगळ्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तुलिप बानमध्ये एंट्री केल्यानंतर सगळ्यात आधी तुमचं लक्ष वेधून घेते ती इथे असलेली छोटीशी विंडमिल। नेदरलँड्स हा विंडमिलसाठी सुद्धा प्रसिद्ध असा देश आहे। नेदरलँड्समध्ये प्रचंड वारा असतो, त्यामुळे या विंडमिल्सचा वापर इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी केला जातो। तुलिप बानमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या टाईपचे प्रॉप्स ठेवलेले आहेत, जे प्रॉप्स वापरून तुम्ही तुमचे सुंदर सुंदर फोटोज काढू शकता। तुलिप बानच्या बाहेरच्या साईडला यांनी इथे छोटंसं प्लेग्राऊंड लहान मुलांसाठी बनवून ठेवलेले आहे, जिथे घसरगुंडी आणि सीसॉ बरोबरच बरेचसे ट्रॅक्टर्स ठेवलेले आहेत आणि त्याचबरोबर पेंडा सुद्धा मुलांना खेळण्यासाठी ठेवलेला आहे। त्याचबरोबर इथे एक ओपन रेस्टॉरंट सुद्धा आहे, तुम्ही बघू शकता। मस्त लोक उन्हामध्ये बसलेली आहेत आणि बरेचसे वेगवेगळ्या प्रकारचे फूड ट्रक सुद्धा इथे अवेलेबल आहेत। टी, कॉफी, फ्राईज सगळ्या प्रकारचं फूड इथे, डच फूड इथे अवेलेबल आहे। या ठिकाणी बरीचशी लोक त्यांची स्वतःची सायकल घेऊन आलेले आहेत। त्याचबरोबर इथे रेंटवरती सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या सायकल मिळतात, त्या सायकल घेऊन तुम्ही इथे आजूबाजूला असलेल्या शेतांमध्ये तुलिप्स बघायला सुद्धा जाऊ शकता। तुलिपच्या फुलांची शेती सुद्धा बघा किती विशिष्ट पद्धतीने केलेली आहे की बघा इकडे मध्ये ना सगळीकडे जागा सोडलेल्या आहेत, मध्ये तुम्ही चालू शकता, पण तेच की तुम्ही मध्ये जेव्हा चालता तेव्हा ती फुलं खराब होतात आणि त्यामुळेच तुम्ही असे जे फील्ड्स आहेत जिथे तुम्हाला पैसे देऊन फोटो काढता येतात त्या ठिकाणी गेलेलं जास्त बरं असतं। आताच्याच वेळेस एम्स्टरडॅम मध्ये सुद्धा एम्स्टरडॅम तुलिप फेस्टिवल चालू असतो आणि त्या तुलिप फेस्टिवलमध्ये म्हणजे तुम्ही आता एम्स्टरडॅम मध्ये किंवा इतर कुठल्याही सिटीमध्ये जाल तर इथे चौकामध्ये जी फुलं लावलेली असतात ती सुद्धा तुलिपचीच असतात। आणि ही जी तुम्ही सुंदर फुलांची शेती बघत आहात ती फक्त 2 महिनेच इथे असते आणि त्यामुळे नेदरलँड्समध्ये खूप सारे टुरिस्ट येतात, ते फक्त आणि फक्त या तुलिप्स फुलांसोबत फोटोज काढण्यासाठी येतात। आम्ही इथे येताना आता तिघांचे 20 युरो तिकीट दिलेलं आहे। ऑनलाईन सुद्धा तुम्ही तुलिप बान मध्ये येण्यासाठी तिकीट बुक करू शकता। वरचा एक व्ह्यू आहे, तुम्हाला दाखवते। सफेद, लाल, पिवळा, गुलाबी, नारिंगी, अगदीच डार्क काळ्या कलरचा सुद्धा तुलिप तुम्हाला इथे लावलेला मिळेल आणि खूप मोठमोठ्या रांगा यांनी तुलिपच्या इथे लावलेल्या आहेत आणि ते बघताना इतकं सुंदर वाटतंय, खूपच भारी एक्सपिरियन्स असतो हा। हे बघा इथे मिक्स्ड व्हाईट आणि येलो कलरची फुलं लावलेली, तिथे सगळी पिंक कलरची फुलं लावलेली आहेत। काही रांगांमध्ये तर 5-6 कलरचे तुलिप एकत्र लावलेले आहेत, खूपच भारी। तुलिप फील्ड हे नेदरलँड्स मधलं सगळ्यात मोठं अट्रॅक्शन आहे आणि त्यामुळेच आम्ही सुद्धा तुलिप फील्ड्स आताच्या सीझन मध्ये अजिबात मिस करू शकत नव्हतो। तुम्ही सुद्धा कधी नेदरलँड्स मध्ये आलात तर तुलिप फील्ड्सला नक्की भेट द्या। तर इथूनच थोड्या अंतरावरती क्युकेनॉफ आहे, त्याचा सुद्धा व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो सुद्धा जाऊन तुम्ही नक्की बघा। मंडळी, जर तुम्ही नेदरलँड्स मध्ये आलात आणि तुम्हाला तुलिप बान किंवा तुलिप एक्सपिरियन्स एम्स्टरडॅम या
यासारख्या ठिकाणी पैसे देऊन जायचं नसेल तर याच एरियामध्ये नेदरलँड्समध्ये बोलन स्ट्रीक म्हणून हा जो रिजन आहे ज्यालाच फ्लावर रिजन ऑफ नेदरलँड्स असं म्हटलं जातं आणि त्या रिजनमध्ये बऱ्याच प्रकारच्या फुलांची शेती आहे आणि तिथे जाऊन तुम्ही फोटोज काढू शकता. फक्त फील्ड्सच्या आतमध्ये जाऊन त्या फुलांचं नुकसान होणार नाही, शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही याची सुद्धा तुम्ही नक्कीच काळजी घ्या. त्याचबरोबर काही प्रायव्हेट टूर्स सुद्धा असतात, त्यांचे प्रायव्हेट शेतं असतात तिथे ते तुम्हाला घेऊन जातात. तिथे सुद्धा तुम्हाला छानपैकी असं तुलिप सोबत इतर फुलांसोबत फोटोज काढता येतात. त्याची पूर्ण डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. बॉलिवूडच्या काही चित्रपटांची आणि गाण्यांची शूटिंग नेदरलँडच्या या तुलिप फील्ड्समध्येच झाली आहे. ते चित्रपट कोणते आहेत ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. मागे तुम्ही जी बघताय ती एक संपूर्ण कितीतरी एकर मध्ये लावलेली तुलिपची शेती आहे आणि तुम्ही बघू शकता इथे इथली जी शेतीचा एक्सपिरियन्स आहे तो फारच वेगळा आहे. आपल्यासारखी इथे शेतीमध्ये अजिबातच बांध वगैरे घातलेले नाही, अजिबातच शेती कोणत्याही प्रकारे डिवाइड केलेली नाही आहे आणि मध्ये कोणत्याही प्रकारची झाडं नाही आहेत. त्यामुळे तुम्हाला असं सलग मोठमोठी शेतं दिसतात आणि त्याचा एक्सपिरियन्स तुम्हाला घेता येतो आणि खूपच छान वाटते. खूप लोक आहेत तिथे, गर्दी आहे. तर आत्ताच 1-2 आठवडेच हा एक्सपिरियन्स तुम्हाला मिळतो आणि दुसऱ्या फुलांच्या शेतीसाठी पुन्हा हे शेत तयार केलं जातं. त्यामुळे जर तुम्ही नेदरलँड्समध्ये असाल तर लक्षात ठेवा फक्त मिड एप्रिल आणि मिड मेच्या दरम्यानच तुम्हाला तुलिप फील्ड्स नेदरलँड्समध्ये मिळतील. तुलिप बांधमधील सगळ्या तुलिपच्या रांगा एक्सप्लोर केल्यानंतर आत्ता आम्ही बाहेर पडलेलो आहोत आणि बाहेर पडल्यानंतर आम्हाला या वेगवेगळ्या फुलांच्या रांगा दिसत आहेत जिथे अनेक लोक फोटो काढताना दिसत आहेत. या आम्ही तुम्हाला म्हटलेल्या फ्री फील्ड्स आहेत. थोडा छोटासा रस्ता आहे बघा आणि हा सायकलचा रोड आहे लेफ्टला आणि आत्ता आम्ही इथून चालत जातोय. किती सारे फील्ड्स आहेत तिथे बघा. फुकट फील्ड्स, फुकट. नेक्स्ट टाइम आम्ही इथे पैसे नाही घालवणार, नेक्स्ट टाइम आम्ही फुकट फील्ड्समध्ये येणार. ही गाव साईड असल्यामुळे अजिबातच आजूबाजूला जवळ असं रेल्वे स्टेशन किंवा बस स्टॉप नाही आहेत, त्यामुळे आम्हाला इतकं चालावं लागतंय. नेदरलँड्समध्ये नक्कीच आपल्यासारखी मातीची कौलारू घरं गावांमध्ये नाही आहे. तुम्ही बघू शकता की किती मोठी मोठी घरं इथे आहेत शेतांच्या बाजूला. नेदरलँड्समध्ये शेती करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, त्यामुळे तुलिपच्या फुलांची लागवड करताना आणि आत्ता या सीझनमध्ये हार्वेस्टिंग करताना मशीनचाच वापर केला जातो. इतकं 20 मिनटं चालल्यानंतर आम्ही किती सुंदर ठिकाणी येऊन पोहोचलो ते बघा. हे गाव आहे आणि प्रत्येक दारामध्ये बोट आहे. किती सुंदर रस्ता आहे बघा आणि खूपच शांतता आहे. पक्ष्यांचा आवाज येतोय, मस्तच वाटतंय एकदम. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट करून सांगा. जर तुम्ही नेदरलँड्सच्या तुलिप फील्ड्समध्ये ऑलरेडी जाऊन आलेला असाल तर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता ते सुद्धा मला सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून, स्टे ऑसम. बाय बाय.